नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा पहिला प्रश्न आहे, एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे? ऑप्शन 1 आहे 6 सभा, 2 5 सभा, 3 4 सभा आणि 4 3 सभा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 4 सभा। प्रश्न दुसरा आहे, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढवा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? ऑप्शन 1 आहे प्रभाग समिती, 2 स्थायी समिती, 3 नियोजन समिती आणि 4 विषय समिती। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रभाग समिती। प्रश्न तिसरा आहे, जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंबंधीचा चुकीचा पर्याय निवडा। ऑप्शन 1 आहे 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत। ऑप्शन 2 आहेत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ठेवलेले आहे। ऑप्शन 3 आहे 27% जागा एकतर मागासवर्गांसाठी आरक्षित असतात आणि ऑप्शन 4 आहे 50% जागा महिलांसाठी आरक्षित आहेत। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत। प्रश्न चौथा आहे, जिल्हा परिषद सर्वात महत्त्वाची समिती कोणती? ऑप्शन 1 वित्त समिती, 2 आरोग्य समिती, 3 स्थायी समिती आणि 4 कृषी समिती। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्थायी समिती। प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरे नाही? ऑप्शन 1 या अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 म्हणतात, 2 तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे, 3 ग्रेटर मुंबईला लागू नाही, 4 तो विदर्भाला लागू नाही। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे। प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? ऑप्शन 1 1971, 2 1974, 3 1964 आणि 4 1962। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1964। प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? ऑप्शन 1 आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 2 जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ऑप्शन 3 सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता आणि 4 जिल्हाधिकारी। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न 8वा आहे, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ऑप्शन 1 जिल्हाधिकारी, 2 जिल्हा पोलीस अधिकारी, 3 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 4 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न 9वा आहे, जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? ऑप्शन 1 50 ते 75 सदस्य, 2 60 ते 75 सदस्य, 3 20 ते 75 सदस्य आणि 4 35 ते 75 सदस्य। याचं योग्य उत्तर आहे 50 ते 75 सभासद। प्रश्न 10वा आहे, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन 1 1960, 2 1950, 3 1947 आणि 4 1924। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1960। प्रश्न 12वा आहे, जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी घनपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या किती असते? ऑप्शन 1 1/2 सदस्य संख्या, 2 1/3 सदस्य संख्या, 3 1/4 सदस्य संख्या आणि 4 1/10 सदस्य संख्या। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1/3 सदस्य संख्या। प्रश्न 12वा आहे, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत अर्जेस कोण मंजुरी देतो? ऑप्शन 1 राज्य शासन, 2 स्थायी समिती, 3 जिल्हा परिषद आणि 4 मुख्य कार्यकारी अधिकारी।
याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्थायी समिती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.